संतावीण प्राप्ती नाही, संतावीण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी सदने, तुटती भवाची बंधने. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, रंजवो चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी, गुणनाम ऐसे दे, प्रेम काही कळा. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा. मनोजवं मारुत तुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां, जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं, अभयदां जाड्यान्धकारापहां. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासनी संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या हरिप्राप्तीसी उपाय. पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त, पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा असून, या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरिता अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगतात की बाबांनो, तुम्हाला जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही एकमेव तुमच्यासाठी पर्याय सोपा, साधा आणि सरळ असा मार्ग आहे, तो म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणारा मार्ग जर कोणता असेल, साधन जर कोणतं असेल, तर ते संतांचे पाय धरणं हा सगळ्यात सोपं साधन आहे. संतांचे पाय तुम्ही धरले की बाकी सगळ्या साधनांची साध्यता तुमच्याकडून झाली असं गृहीत धरलं जातं. आणि त्या उपायानं सागरातून असणारी जी बंधनं आहेत, भवरूपी जी बंधनं आहेत, ती तुटल्या जातात. ही मी सांगत नाही, शांतीब्रह्मनाथ महाराज म्हणतायत. अशी वेदानं सुद्धा ग्वाही दिलेली आहे की बाकीची सगळी नाही, संतांकडे आपण गेलो नाही तर बाकी साधनाने भगवत प्राप्ती होणार नाही. किंबहुना त्याही साधनाच्या अंतर्भूत आपल्याला संत संगती किंवा संतांची शरणागती हे साधन अवलंब करावं लागेल. कारण संताविन प्राप्ती नाही, संतांच्या शिवाय भगवत प्राप्ती होऊ शकत नाही, असं शांतीब्रह्मनाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतायत. मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत असलेला हा पायी वारी सोहळा, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या अंतर्भूत असणारी आपली ही दिंडी क्रमांक 6, सार्वजनिक संस्था बिडकीन, दिंडी क्रमांक 6, आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, परमादरणीय परमवंदनीय श्री हरिभक्तीपरायण गंगारामजी महाराज राऊत महाराजांच्या असणाऱ्या मार्गदर्शनामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अर्जुनजी महाराज आवारे, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण रामायणाचार्य रघुनाथजी महाराज आवारे महाराजांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये सर्व वारकरी मंडळी, पुरुष वर्ग, भक्तिमती माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकमेकाला आनंद देत हा असणारा सोहळा आपण आनंद उपभोगतोय, पंढरीच्या वाटेनं वाटचाल करतोय. आणि या सोहळ्यामध्ये आपला कालचा मुक्काम ज्या ठिकाणी असणारा पडला, ही असणारं परांडा गाव, आणि या परांडा गावातील ही असणारी शिना कॉलनी, या कॉलनीतील सर्वच कर्मचारी या सर्वांनी आपल्या या निवासाची असणारी व्यवस्था, भोजनाची असणारी व्यवस्था या ठिकाणी करून दिलेली आहे. सर्व उपस्थित वारकऱ्यांच्या वतीनं, दिंडी व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं मी सर्व या सिना कॉलनीतील कर्मचारी वर्गाचं प्रथमतः अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. मी पाठीमागच्या प्रवचनामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मनुष्य पण तरी साधे नारायण, नाही तरी हीन पशुनी. आमचे संत सांगतायत की स्वतःला माणूस म्हणून तर माणसानं आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करून घेतली पाहिजे. तुम्ही म्हणा महाराज, भगवत प्राप्ती करणं एवढं सोपी गोष्ट आहे का? भगवंताला आपलं असं करणं म्हणजे काय? तर सर्वांगानं सार्थ रूपानं भगवान परमात्म्याचं असणारं ज्ञान करून घेणं, त्याचं यथार्थ रूपानं त्याला जाणून घेणं आणि त्या आनंदामध्ये निमग्न होणं म्हणजे भगवत प्राप्ती आहे. आणि ती भगवत प्राप्ती केल्याशिवाय माणसाचं दुःखही निवारण होऊ शकत नाही.
आणि त्याला आनंद प्राप्ती होऊ शकत नाही. सर्वसामान्य भाषेमध्ये जर सांगायचं झालं की दुःखाची निवृत्ती, दुःखाची असणारी व्यावृत्ती, दुःख बाजूला गेलं पाहिजे आणि सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. हे माणसाचं असणारं ध्येय असलं पाहिजे. आणि हेच ध्येय असतं महाराज. कुणी म्हणाल महाराज आम्हाला दुःख निवृत्ती नकोय, फक्त आनंद झाला पाहिजे, तर त्याचं साधं सोपं उत्तर असं आहे सज्जन हो, की दुःख निवृत्ती झाल्याशिवाय सुखाची अनुभूतीच माणसाला होऊ शकत नाही. जगातील असा एकही माणूस नाही की तो म्हणेल की मला दुःख पाहिजे. आतापर्यंत केवळ कुंती माता होऊन गेली, जिनं देवाकडे मागणं केलं, देवा की मला दुःख दे, माझ्या जीवनामध्ये तू दुःख दिलं तर मला फार बरं वाटेल, किंवा मला तू जर देणार काही असेल तर माझ्या जीवनामध्ये दुःख दे. त्याचं कारणही सांगितलं की त्या दुःखामध्ये कुंतीला आनंद वाटत होता. का? कारण आनंदाचा कंद असणारा परमात्मा, तो भगवान परमात्मा दुःखामध्ये कुंतीच्या सोबत राहत होता. महाराज कुंतीच्या जीवनामध्ये काय कमी दुःख होतं का? जन्म कुठे झाला, कुठे वाढली, लग्न झालं, कशा पद्धतीनं झालं, सगळ्यांना कथाभाग सगळा माहिती आहे. कुंती भोज राजानं तिचं सांभाळ केला म्हणून तिचं नाव कुंती पडलं. तीच कुंती, तिचा विवाह पांडू राजासोबत झाला. त्या पांडू राजाला जन्मताच असणारा त्या ठिकाणी पिल्या नावाचा रोग होता. त्याच्यासोबत विवाह झाला. पण विवाह झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी महिला मंडळी सहन करू शकतात, परंतु आपला पती सवती सोबत वाटून घ्यायचा, हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख जर कोणाच्या वाटेला आले असेल तर ते आमच्या महिला मंडळीच्या वाटेला येतं. आणि ते दुःख बाकी सगळ्या दुःखापेक्षा मोठं असतं. तेही दुःख कुंतीच्या वाटेला आलं. अगदी काही दिवसामध्ये कुंतीच्या असणाऱ्या पतीनं दिग्विजयासाठी गेला असताना मद्र देशाच्या राजानं आपली कन्या ती त्याला देऊन टाकली, माद्री नावाची. तिच्यासोबत लग्न करून असणारा पांडुराजा तिला घेऊन घरी आला. कुंतीनं तेही दुःख पचवलं. काही कालावधीनंतर स्वतःच्या पतीला सुद्धा श्राप लागला की त्यानं स्त्रीला स्पर्श केला की त्याचा मृत्यू होणार, असा श्राप लागला. आता करायचं काय? मुलाला तर जन्म देऊ शकत नाही. मग कुंतीनं आपल्या बालपणामध्ये दुर्वास महर्षींची असणारी सेवा केली होती. त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये कुंती मातेला दुर्वास महर्षींनी 5 मंत्र असणारे सांगितले होते. त्या मंत्राचा उपयोग करून कुंती माता कुठल्याही देवतेचं आवाहन करून त्यांना बोलू शकत होती. त्यांच्या प्रभावानं कुंती मातेला मूल जन्माला घालता येण्याची असणारी ती शक्ती तिला प्राप्त झालेली होती. महाराज तिनं आपल्या पतीला सांगितलं आणि त्या ठिकाणी 3 मुलाला जन्माला घातलं. पहिला मुलगा युधिष्ठिर, दुसरा भीम आणि तिसरा अर्जुन. एक मंत्र तर अगोदर लग्नाच्या अगोदरच गेला होता, त्या ठिकाणी कर्णाचा जन्म झालेला होता. आता राहिला एक मंत्र अश्विनी कुमारांचा. मग आता करायचं काय? तिनं त्या सवतीला असणारा तो मंत्र दिला आणि त्या माद्रीला पुढे नकुल आणि सहदेव नावाची 2 मुलं झालीत. तेवढं दुःख झालं नाही. परत काही दिवसामध्ये स्वतःच्या पतीचा मृत्यू झाला. वैधव्य कुंती मातेला प्राप्त झालं. विधवा असणारी कुंती माता झाली आणि तरी सुद्धा ते दुःख संपलं नाही. विधवा झाल्याच्या नंतर काहीच दिवसामध्ये ती लहान लहान मुलं घेऊन ज्यावेळेस ती हस्तिनापूरला आली की लगेच भावंकीचा असणारा त्रास सुरू झाला. लहान असणाऱ्या दुर्योधनानं त्यांना लहानपणी सुद्धा तिच्या मुलांना त्रास द्यायला सुरुवात केली. कसं तरी त्यांचं संगोपन करत करत कुंतीनं त्यांना वाढवलं, शिक्षण दिलं. सगळं झाल्याच्या नंतर पुढे त्यांना वनवास झाला. त्यांची स्वतःची मुलं असणारी वनवासाला कुंतीला पाठवावं लागली. एवढं सगळं दुःख सहन करत असताना कुंती ज्यावेळेस शेवटी भगवान परमात्मा तिच्यावर प्रसन्न होऊन तिला विचारतात, आत्या तुला काय पाहिजे? तू म्हणते ना मी देव आहे, तर देव म्हणून मी तुला विचारतो, तुला जर काही पाहिजे असेल तर तू मला माग. त्यावेळेस कुंती म्हणते, देवा कृष्णा तू जर मला काही देणार असेल तर एक कर, माझ्या जीवनामध्ये दुःख दे. कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा माझ्या वाट्याला दुःख आलं, जेव्हा जेव्हा मला दुःख प्राप्त झालं, त्यावेळेस देवा तू माझ्या सोबत होता. आता कुठेतरी माझा मुलगा राजसिंहासनावर बसला, मला सुखाचे दिवस यायला सुरुवात झाली की लगेच तू आम्हाला सोडून द्वारकेला चाललास. म्हणून माझ्या असं तात्पर्य निघालंय की जिथं जिथं दुःख आहे तिथं भगवान परमात्मा तू असणारा सोबत राहतोस, म्हणून मला जीवनामध्ये दुःख दे. कुंती माता एकटी सोडली की जगात दुसरं बाकी कोणीच नव्हतं की त्यानं देवाकडे असणारं दुःख मागितलं. दुःख प्राप्त झाल्याच्या नंतर तुकोबरा म्हणतात, बरं झालं
परंतु दुःख दे म्हणत नाहीत. पण जीवनामध्ये दुःख प्राप्त व्हावं असं कोणालाच वाटत नाही. दुःखाची निवृत्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. नवे नवे दुःखाची निवृत्ती झाल्याशिवाय सुखप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जर जीवनामधून दुःख दूर करायचं असेल तर माणसानं भगवत प्राप्तीकरिता प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही म्हणाल भगवत प्राप्ती करण्यापेक्षा माणसानं सुखप्राप्ती केलं तर काय अडचण आहे? तर त्याचं सोपं उत्तर असं आहे सज्जना हो, भगवंत म्हणजेच सुख आणि सुख म्हणजेच भगवंत. आता हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, संत प्रमाण त्याला असे आहेत की सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाजो. किंवा आमचे संत म्हणतायत की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. भगवान परमात्म्याला आपलंसं केल्याशिवाय जीवनामध्ये सुखप्राप्ती होऊ शकत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुम्ही. प्रपंचामध्ये आता प्रपंचामध्ये तुमचा सगळ्यांचा अनुभव जास्त आहे. सगळे मला सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात आपण सर्वजण. प्रपंचामध्ये आपण कितीही कष्ट केलेत, कितीही काम केलं, नवे नवे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत माणूस सारखा काम करतोय. कशासाठी करतो काम? नागी सर, कशासाठी काम करतो माणूस? सुखासाठी करतो ना. पैसा जरी प्राप्त करायचा असला तरी तो पैसा पैशासाठी नसतो लागत. त्याला असं वाटतं पैसे प्राप्त केलेत की त्या पैशातून माणसाला सुख होईल, म्हणून माणूस पैसा कमवण्याच्या मागे लागतो. कमावतो पैसा, किती पैसा कमावतो? भरपूर पैसा कमावतो, परंतु त्याच्यामधून त्याला सुख प्राप्त होतं का? हे म्हणायला सोपं वाटतं. याचं उत्तर देत असताना म्हणायला सोपं वाटतं की बाबा पैशात सुख नाही, पण मग तरी सुद्धा कीर्तनकार घेतातच ना पैसे. काय पैशात सुख जरी नसलं तरी माणसाची अशी भ्रामक कल्पना आहे की माणूस पैशामधून सुख प्राप्त करून घेऊ शकतं. पैशाने सुविधा प्राप्त होतील सज्जना हो, सुखप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून सुख प्राप्ती करता काय केलं पाहिजे हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडतो, याच्यात नवल नाही. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये ज्यावेळेस विदुरजी असणारे भगवान परमात्मा निज धामाला गेल्याच्या नंतर विदुरजींची आणि उद्धवाची असणारी यमुनेच्या काठावर भेट होते. आणि उद्धवजी असणारे त्यांना क्षेमकुशल विचारल्याच्या नंतर त्यांना सांगतात की तुम्हाला भगवंताने काही निरोप दिलेला आहे. सांगितलं काय? भगवंताने निज धामाला जात असताना काही 4 गोष्टी ज्ञानाच्या तुमच्यासाठी सांगितलेल्या आहे. म्हणे मग काय असेल ते मला सांगा. सांगितलं ते मला सांगायचं नाही सांगितलं. तुम्ही काय करा म्हणे, हरिद्वार क्षेत्रामध्ये जा, जिथं मैत्री नावाच्या ऋषींचा आश्रम आहे, त्या मैत्री ऋषींना त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेटा, एवढाच निरोप द्यायचं सांगितलं म्हणे मला. विदुरजी हरिद्वारकडे मार्गस्थ होतात. हरिद्वारला गेल्याच्या नंतर मैत्री ऋषींचा असणारा आश्रम आहे, त्या मैत्री ऋषींच्या आश्रमामध्ये जातात. आदरातिथ्य स्वीकारल्याच्या नंतर विदुरजी मैत्री ऋषींना म्हणतात, महाराज देवाने माझ्यासाठी काय निरोप दिला होता तेवढा निरोप मला सांगा. त्यावेळेस मैत्री ऋषी म्हणतात, विदुरजी तुमच्या अंतःकरणामध्ये काही प्रश्न असतील तर मला ते विचारा. महाराज किती भाग्य होतं बघा विदुरजींचं. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक ज्यावेळेस निज धामाला जातोय त्यावेळेस तो कोणाची आठवण काढत असेल तर ती विदुरजींची काढतो. सख्या आईची आठवण नाही काढली, बापाची नाही काढली. एवढा मोठा भक्त अर्जुन, पण अर्जुनाची सुद्धा त्या ठिकाणी त्याला आठवण आली नाही. जात असताना भगवंताने उद्धवाला आणि मैत्री ऋषींना सांगितलं, उद्धवा अरे आतापर्यंत या कृष्ण अवतारामध्ये मी प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे, परंतु एक विदुरजी असे राहिलेत म्हणे ज्यांनी मला आयुष्यभर काही मागितलं नाही आणि मी सुद्धा त्यांना कधी काही देऊ शकलो नाही. म्हणून एक तेवढा असणारा माझा भक्त शिल्लक राहिलेला आहे, त्याला काहीतरी देण्याची इच्छा आहे. मला त्या भगवंताने विदुरजींची आठवण केली. मैत्री ऋषींनी विचारलं, महाराज तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका काही प्रश्न असतील तर विचारा, तुमच्या शंकेचं समाधान करण्याचं काम मला भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यावेळेस विदुरजी तृतीय स्कंदामध्ये विचारतात, देवा महाराज मला सांगा म्हणे, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जण काम करतोय म्हणे, कशासाठी करतोय तर सुखासाठी करतोय. विदुरजी म्हणतात, सुखाय कर्मानी करोती लोको नतै सुखम वा नदुपारमम वा. इथं प्रत्येक जण लहान असू द्या मोठा असू द्या, अडाणी असू द्या सुशिक्षित असू द्या, म्हातारा असू द्या
नाहीतर ना असू द्या, कोणीही सुटलं नाही. प्रत्येक जण कर्म करतोय. भगवंत गीतेमध्ये सुद्धा म्हणतोय की माणूस हा एकही क्षण बिगर कामाचा राहू शकत नाही. आबा काय, माणूस एकही क्षण बिगर कामाचा राहू शकत नाही. तुम्ही म्हणाल मग आम्ही असं निवांत बसलो तर काही काम नाही, धाम नाही. पण एक सांगू का सज्जन हो, शास्त्राच्या दृष्टीनं बसून राहणं सुद्धा काय आहे, कर्म आहे. तुम्ही म्हणा झोपून राहू, तर झोपणं सुद्धा काय आहे, कर्म आहे. आणि झोपून राहिला तरी सुद्धा त्या कर्माचं फल माणसाला प्राप्त होतं. म्हणून जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत माणूस विना कर्माचा राहू शकत नाही. भगवंत म्हणतोय नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत अकर्मकृत नाही कश्चित क्षणमपि तिष्ठतु. एकही क्षण जीव त्या मृत्यूलोकामध्ये विना कर्माचा राहू शकत नाही. मग तो सारखा कर्म करतोय. कशासाठी करतोय, तर विदुरजी म्हणतात सुखाय कर्मानी करोती. सुखासाठी माणूस कर्म करतोय. मग त्याला सुख मिळालं का, तर उत्तर आहे नाही. मग काय मिळालं त्याला, सांगितलं विंदेत भूयस ततएव दुःखम. त्याला सुख प्राप्ती करता तो प्रयत्न करतोय, परंतु त्या सुखामध्ये सुख, त्या कर्मामध्ये सुख तर मिळालंच नाही, परंतु दुःख एवढं मिळालं की त्याची गणना